शेलुमाता वल के कैप्टन प्लीज आपको टॉस के लिए आना है और गुंदोली टीम के कैप्टन कई दिग्गज हमारे बीच आते हुए महेंद्र पाटिल जी, राहुल तरे और धीरज मात्रे, सुस्वागतम। गुंदोली की कैप्टन आपको टॉस के लिए आना है प्लीज। जबकि आतिश बामड़े हमारे बीच पहुंच चुके हैं, सुस्वागतम आतिश। और एक तरफ युवा सेना, ये सिक्का मैं महेंद्र पाटिल जी के महेंद्र धीरज मात्रे के हाथों से हमें टॉस करने जा रहे हैं। और टॉस को जीता इस वक्त गुंदोली टीम ने। अनेक अनेक धन्यवाद मान्यवर्स का, आपने यहाँ पर आए, आपसे निवेदन है मंच की शोभा को बढ़ाना है। धन्यवाद राहुल जी। नाणेफेक आपण जिंकलेले आहे गुंदवली संघ नायक। नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। फलंदाजी करताना समोरील संघ सध्या ग्रामीण क्रिकेटमध्ये नंबर 2 वर रँक करत आहे 3 चषकांसह। बहाटे संघ आहे, त्या संघासमोर खेळताना काही दडपण असं काही नाही। आमचे टीम म्हणजे नवीनच टीम आहे, सर्व खेळाडू नवीनच, त्याच्यामुळे काही भीती नाही। किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 45 पर्यंत। एक रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल, नक्कीच मिळेल। आतिश बामरे, ये बताइए, अभी अभी आपने मुकाबला जीता, बहुत डैशिंग अंदाज में चेसिंग की। सबसे पहले बताइए कि सम्मानीय आदित्य ठाकरे चषक में इतने दिन से आप खेल रहे, कैसा अनुभव मिला है? बहुत अच्छा टूर्नामेंट रखा है और दापोड़ा का ग्राउंड भी एकदम जैसा अपना स्टेडियम है वैसे आउटफील्ड है, सर्कल है, बस स्टेडियम का ही मजा आ रहा है। ये बताइए, आप टॉस जीतते तो क्या करते? पहले फील्डिंग ही करते थे। और आपको फील्डिंग मिली है। क्या पिछले मैच में थोड़ी बहुत जो गेंदबाजी में चूक हुई थी उससे उबर कर हम शेलुमाता वल को आगे देख रहे हैं? हाँ, जरूर देखेंगे। और क्या लगता है कि इस मैच को जीत के आप आगे कदम बढ़ाने जा रहे? जरूर। डिपेंड किस गेंदबाज पे ज्यादा रहेगा आतिश आपको छोड़ के? प्रशांत मात्रे। ऑल द बेस्ट। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज गुंदोली won the toss, they decided to bat first, is back to the commentary box. धन्यवाद सिद्दीक सर। शेलुमाता बळ या संघाला विनंती आहे, आपण तर ओळीव मित्रांनो, क्रिकेट एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिस्पेक्टेड आदित्य ठाकरे कप 2017 मध्ये पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे। ग्रँड मधील दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहणार आहोत, शेलुमाता वल विरुद्ध शिवशाही गुंदवली या दोन संघादरम्यान। शिवशाही गणेश गुंदवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे। शेलुमाता वल संघासाठी ऑल द बेस्ट आलेले आहेत दीपेश भोईर, मनीष भोईर आणि अनिकेत भोईर यांच्याकडून।
आज स्पर्धेचा 5वा दिवस. दोस्तों आप तक आंखों देखा सुना रहे हैं शुभात धुमाल जो 28वां ग्रामीण का इवेंट कर रहे हैं. 16 नवंबर से वो कमेंट्री कर रहे हैं ग्रामीण में और 16 नवंबर से सिटी क्रिकेट में मैं कमेंट्री कर रहा हूं. बहुत ही मशहूर कमेंटेटर मोहन भुईर उनका साथ निभा रहे हैं और मोहन भुईर की तो बात ही कुछ और है. धन्यवाद सतीश बाबे सर. मित्रांनो आज 20 मार्च आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मदनलाल निकी भोई आणि तमाम इक्बाल यांचा जन्म झाला होता. आज तालुका क्रिकेटचा जर विचार केला तर तालुका क्रिकेटमध्ये समीर तांगडे, आलोक मुकादम, दर्शन नाईक आणि अजय जडेजा दापोडे, अजय दांगडा यांचा जन्म झाला होता. शेडू माता वलिया संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घेतलेले पंच आमचे रवाना होत बिल्कुल आहेत. गर्मी बहुत है और गर्मी से आप है परेशान तो देवी अमृत पानी आपके जान में लाए जान. देवी अमृत पानी पीजिए, हिट और फिट रहिए, क्रिकेट खेलिए भी और देखिए भी. तर दुसऱ्या फेरीमध्ये सामना सुरू होतोय. शेलमत अव्वल जो सध्या नंबर 2 वर रँक करत आहेत 3 चषकांचा. दुसऱ्या फेरीमधील सामना शिलमात अव्वल विरुद्ध शिवशाही गणेश गुंदवली या दोन संघादरम्यान रंगला जातोय. मित्रांनो आज 20 मार्च आज 1951 मध्ये इंडियाचा गोलंदाज मदनलाल याचा जन्म झाला होता. याने 1983च्या वर्ल्ड कप मध्ये निश्चितच 31 धावा देऊन 3 महत्वपूर्ण गडी बाद केले. त्यामधील की प्लेअर विवेन रिचर्डचा याचा जो झेल उडाला होता, कपिल देवने मागे जाऊन जो घेतला होता तो मदनलालच्या गोलंदाजीवर उडाला होता आणि तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला होता. त्याच गोलंदाजाचा जन्म झाला होता 1951 मध्ये. आज 1965 मध्ये इंडियाच्या श्रीनिवास वेंकटराघवने न्यूझीलंड विरुद्ध बेस्ट बॉलिंग फिगर नोंदवताना 72 धावा देऊन 8 गडी बाद केले होते. आणि आजच्या दिवशी 1973 मध्ये साऊथ आफ्रिकेचा सिमिलर निकी भोई याचा जन्म झाला होता. आता आज 1989 मध्ये बांगलादेशचा फलंदाज तमीम इक्बाल याचा जन्म झाला होता, जे काल 100वी टेस्ट बांगलादेश संघाने जिंकली होती श्रीलंकेविरुद्ध. त्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं आणि मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आज 2003च्या वर्ल्ड कप मध्ये सेमीफायनल मध्ये सौरभ गांगुलीच्या शतकाच्या जोरावर केनिया संघाला भारतीय संघाने पराभूत केलं होतं. सौरभ गांगुली याने 111 धावांची एक मॅरेथॉन केली फेस केली होती. आणि आजच्या दिवशी 2012 मध्ये ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज यांच्यामधील वन डे सामना हा टाय झाला होता. तर ओलिया सामन्याकडे या आजच्या दिवशी क्रिकेट जगतामधल्या घडलेल्या घडामोडी. आणि बॅक टू ऑन क्रिकेट. तर पहिले 2 षटकारामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन करण्यासाठी सामना कक्षामध्ये सज्ज होतात व्हॉइस ऑफ भिवंडी, भिवंडीचा एक बुलंद आवाज सुभाषजी धुमाल. धन्यवाद मोहन भोर सर. पहिल्या षटकातील पहिला चेंडू यायलो चेंडूला फुल केलेला आहे. गॅप मधून चेंडू जातोय शिमारशा बाद चौकार. पंडित गुलवी फैम टीम जानवी स्पोर्ट्स के कैप्टन और मराठा 40+ के कैप्टन आप दोनों को ऑफिशियल कॉल दिया जा रहा है टॉस के लिए. मिड विकेट आणि लॉंग रनच्या मधून चेंडू गेला होता शिमारशेवर चौकारासाठी. पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार पेश करतोय फलंदाज. यावेळी मात्र सीधा ब्लेडने खेळण्याचा प्रयत्न फुटवर्कचा वापर करताना दिसला नव्हता फलंदाजचा. सरळ चेंडू निघून जातोय एशियाच्या हातामध्ये. आपण जो सामना होतोय शिलमत अव्वल विरुद्ध शिवशाही गणेश गुंदवली या दोन संघादरम्यान. ओके यावेळी चेंडूला लॉक केलेला आहे. लॉकचा फटका सरळ चेंडूला फिरकावून दिला जातो स्टेट लॉंग रनची माझी षटकार.
आशीर्वाद हम देख रहे हैं। गुंदोली की आतिश बामड़े जो कि बहुत ही अनुभवी गेंदबाज है, उन्हीं के खिलाफ मोर्चा खोला है। इंग्लिश में एक कहावत है कि हार्ड थिंग इज ब्रोकन अर्लियर, सख्त चीजें जल्द टूटती है, सिर्फ फर्क है कि चोट सही जगह पे लगाना चाहिए। निश्चितच मेन हात्यावर प्रभाव यावेळी मात्र कमबॅक करतोय गोलंदाज, जो फ्रंटलाईन गोलंदाज आहे त्याच्यावर अटॅक केला गेलेला आहे गोंदवली संघाकडून। एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते। आतिश शॉर्ट फ्रंटला आपल्याला पाहायला मिळते केवळ एकच धाव, धावसंख्या सिंगलने वाढवून होते ते 11। सुभाष आज प्रेक्षकांना सुवर्ण संदेश या स्पर्धेमध्ये आपण पाहणार। स्पर्धेचा आजचा 5वा दिवस आणि त्या अनुषंगाने जे बक्षीस आहे ते निश्चित वाढलेले असेल। आज 500 रुपयाचं पारितोषिक असेल दिव्य अमृत ड्रिंकिंग वॉटर आणि याचे प्रोप्रायटर महेंद्रजी पाटील साहेब। फुलटा चेंडूला स्विंग केलेला आहे मिड विकेट रिजन मध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक झेपावला होता, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आतिश पाटील याच्या मार्फत। तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजाला। या 2 धावाने धावसंख्येमध्ये बदल होते, धावफलकावर धावा झळकल्या जातात त्या बिनबाद 13। क्रिकेट एक अशुभ आकडा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय। पहिल्या षटकासमाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ते म्हणजे बिनबाद 13। एक चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात, पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात निश्चितच शिवशाही गणेश गोंदवले या संघाकडून। मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मदन लाल कपिल देवचा साथी गोलंदाज, त्यानंतर साऊथ आफ्रिकेचा स्पिनर निकी बोये आणि बांगलादेशचा फलंदाज तमीम इक्बाल यांचा जन्म झाला होता। आणि तालुका क्रिकेटचा विचार केला तर आजच्या दिवशी अबू स्पोर्ट्स खर्डी संघाचा डॅशिंग फलंदाज समीर तांगडे, त्यानंतर वीरताना दापोडे संघाचा फलंदाज अजय दांगडा, अजय जडेजा दापोडे, त्यानंतर दर्शन नाईक या अंबे संघाचा फलंदाज आणि आमचा सकरी समालोचक त्यानंतर आलोक मुकादम ओली संघाचा फलंदाजाचा जन्म झाला होता। दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाजा प्रतीक हवे इन कडून। पहिल्या षटका समाप्तीने एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। एक सुवर्ण संधी आहे, जे बलून आपल्याला दिसते त्याच्यावर डायरेक्ट हिट हरता तर रोख 11,000 रुपयाचा पारितोषिक दिला जाणार आहे। या स्पर्धेचे करता धरता सर्व सन्मान दिना पाटील साहेबांच्याकडून। यावेळेला मात्र हेलिकॉप्टर डिलिव्हरी, पंचांचा नोचा इशारा आणि फ्री हिट असणार आहे। सुभाष आपण पाहिलं खराब चेंडूची फेक झाली होती, बिमर फेक झाली होती आणि कदाचित ती फेक एका फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने टाकलेली असते। पंच बिमरची फेक म्हणून घोषित करतात। निश्चित आहे की मेजबान असेल फ्री हिट फलंदाजासाठी। निर्धाव चेंडूची समाप्ती होते, धावसंख्या स्थिर आहे 14। आज स्पर्धेचा 5वा दिवस, 5व्या दिवसामधील आपण सामना बघतोय। तिसरा सामना दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना शिलमात वाल विरुद्ध गोंदवली या 2 संघादरम्यान। याने मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून येतो यष्टीच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची समाप्ती। अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय, प्रतीक भोईर टैलेंटेड गोलंदाज है। यस, बहुत ही खूबसूरत गेंद थी और बल्ले के मुंह को खोलना चाहा था वहां पर बैट्समैन ने। बल्ले के करीब से गेंद जाती हुई विकेट कीपर के पास। जब गेंदों को प्रतीक भोईर आगे रखते हैं तो एक कोण बन जाता है। अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय, एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलिंग। यावेळी मात्र कट केलेला आहे, खराब क्षेत्ररक्षण मात्र नकार देतो फलंदाज हर्षद। तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळाल्या फलंदाजाला, एका धावेने धावसंख्या वाढवून होती ती 15। सॉफ्ट एंड कट शॉट खेला था, हालांकि जगह दी थी वहां पर हाथ खोलने की। दुसरं षटक मार्गस्थ आहे, आपण जो सामना पाहतोय शिलमाता वल, जो सध्या ग्रामीण क्रिकेटच्या रँकिंग मध्ये नंबर 2 वर रँक करत आहे। यावेळी मात्र चेंडूला फुल केलेला आहे, फुल अँड सक्सेसफुल।
कुठली संधी नव्हती क्षेत्ररक्षकाकडे. चेंडू गेला डीप मिड विकेट सीमारेषे पार एका टप्प्याने चौकारासाठी. दोस्तों इसके बाद हम भिवंडी सिटी क्रिकेट की तरफ लौटेंगे और देर रात 2 बजे तक सिटी क्रिकेट चलेगा. कल की रात धनेश कुकसे सेमीफाइनल में पहुंच चुकी है सिटी क्रिकेट में. धावसंख्या घडून होते 19. यावेळी मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बदलले त्याचा अभाव दिसतोय. फुटवर्क क्रिकेटमधील एक महत्वाचा फॅक्टर असतं. तुम्हाला कुठला फटका जर खेळायचा असेल तुमचं जर फुटवर्क आहे पायांची हालचाल क्रिकेटमध्ये खूप महत्वाची मानली जाते. मात्र फुटवर्कचा अभाव जाणवला होता हर्षदेच्या मागच्या चेंडूवर. यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 20. 10च्या सरासरीने 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शिवशाही गणेश गुंदवली संघाची बिनबाद 20. यापुढील 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मोहन भोईर. धन्यवाद सुभाषजी. पुण्याच्या एकदा सर्वांचं मनापासून स्वागत असेल. सन्मानित श्री आदित्य ठाकरे चषक 2017 मित्र स्पर्धेचा पहिला दिवस. निश्चित या स्पर्धेमध्ये खरोखर अतिशय उत्कृष्ट रंग भरला. व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा गोलंदाज आवाज आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये सिद्दीकजी बाबे सर आमचे गुरुवारी आमचे मार्गदर्शक आहेत. मात्र आज या स्पर्धेसाठी आवर्जून एक आगळे वेगळे समालोचक या ठिकाणी उपस्थित झालेले. आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन भाईंदर परिसरातील एक खरोखरच नामांकित असं समालोचक श्रीयुत नितीनजी अळवे सर या ठिकाणी उपस्थित झाले. आपलंही मनापासून स्वागत असेल. 2 षटकांची अंती धावसंख्या होती ती 20. एक ॲडव्हान्टेज पाहतो ऑप्शन पाहतो कुठल्या प्रकारचा गडी आतापर्यंत बाद झाला नाहीये. 10च्या सरासरी धावा जमा झालेली आहे. 3ऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात होते आगास होते. गोलंदाज सज्जतो मार्गुस पंचांकडे गाड घेतोय प्रशांत. प्रशांत मात्र येतोय गोलंदाजी मार्गावर. सिमिलर लुकिंग ऑफ पाकिस्तानी इमरान खान. बॉलिंग एक्शन. और इस सीजन की हम बात करें तो प्रशांत मात्रे अच्छे फॉर्म में चल रहे. बहुत खूबसूरत इन कटर गेंदबाज है. 3ऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात गोलंदाज प्रशांत संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज स्ट्राइक रोटेट करतोय. चेंडूला शॉट ऑन पोल आणि सक्सेसफुल. अगदी तोडून मापून मारलेला फटका आपण पाहतो. कॅल्क्युलेट षटकार. सुभाष आपण पाहिलं थोडासा खराब आहे चेंडू. अगोदर आपल्या चेंडूला फलंदाज अगोदर सफल झाला होता. चेंडू सुंदररित्या पूल केला होता आणि चेंडू मिडविकेट सीमेच्या बाहेर जाणारा एक कॅल्क्युलेटर षटकार. षटकार संघा धावसंख्या 7 आणि पुढे सगळे धावसंख्या होती ती 26. एक उत्तम सुरुवात आहे. गोंदवली संघात जरी नौका असला तरी बलाढ्य संघाशी 2-2 हात करण्यासाठी मात्र उत्तमरित्या कामगिरी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर गोळ्यावर पंचांकडे गाडी घेतो. राईट मोहरचा मारा करताना गोलंदाज प्रशांत संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज तालुका क्रिकेटमधला नावलौकिक असा खेळाडू आहे प्रशांत. पुन्हा एकदा चेंडूला फोर्स केला. वार शॉट डायरेक्ट ग्लोरस स्टॉप. अगोदरच लवकरच हरकतमध्ये आला होता आणि म्हटलं जाते हरकत नाही बरकत आहे. असे 2 षटकार आपण पाहतोय. अंडे ऑट्रिक सेक्टर बघूया. उत्कृष्ट आयोजन उत्कृष्ट नियोजन. मित्र शिडू माता बळ्या संघातली विशेष शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आणि या ठिकाणी मात्र अनपेक्षित बाउन्स झालेला चेंडू. अर्षदेने बाईकच्या सामने बाईकच्या रूपाने पंच बाईकचा इशारा करता. एक धावाचे धावा आहेत कसे धावाने फार महत्वाचं. एक धावाने संख्या धावसंख्या एक धावाने पुढे सगळे धावसंख्या होते ती 30. अर्षदेने मागच्या सामन्यामध्ये 30 धावा
शुभेच्छा, धन्यवाद. प्रमोद
आहे ते 39 धावांचा. प्रथम फलंदाजी करताना जो निर्णय घेतला होता प्रथम फलंदाजी करण्याचा, 2 षटकामध्ये एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला होता. तिसरं षटक हे चांगलं. यस, खेल की शुरुआत होने जा रही है. शिरोमत वल संघासमोर आव्हान आहे ते 39 धावांचा. त्या चषकामध्ये वीर ताना दापोडे संघाने त्यांना पराभूत केलं होतं. मात्र या संघाने यंदाच्या वर्षी तब्बल 4 वेळा अंतिम फेरीत धडक मारली होती आणि त्यामध्ये 3 चषकांवर नाव कोरलेलं आहे. 1 चषकाचा संघ उपविजेता राहिलेला आहे. चांगलं प्रदर्शन शिरोमता वल संघाने केलेलं आहे. निश्चितच ऑलराऊंडर रँकिंगचा जर विचार केला तर टॉप 5 रँकिंग मध्ये ऑलराउंडरच्या लिस्ट मध्ये शिरोमता जानवी स्पोर्ट्स के कैप्टन, आपको आखिरी ऑफिशियल कॉल दिया जा रहा है टॉस के लिए. आतिश पाटील नंबर 1 वर रँक करत आहेत. त्यानंतर नंबर 2 वर दत्वा गोडसे संघाचा भावेश पवार, नंबर 3 वर विलासमूर्ती राहणार संघाचा नितीन पाटील, नंबर 4 वर पावडशाला संघाचा आकाश वारगडे आणि नंबर 5 वर बंद्रावती काले संघाचा सुनील पाटील. हे टॉप 5 ऑलराउंडर्स आपल्याला यंदाच्या ग्रामीण सीझन मध्ये पाहायला मिळतात. जानवी स्पोर्ट्स के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल आपको दिया जा रहा है कमेटी की तरफ से. सलामी जोडी मैदानात आव्हान येते 39 धावांचा. दोन्ही सलामीर आतिश पाटील आणि आतिश भामरे. पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्क येतो गोलंदाज श्रीधर. पहिलं षटक आपण पॉवर प्लेचे षटक पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बहुतांशी क्षेत्रक्षक 30 सर्कल मध्ये पाहायला मिळतात. यावेळी मात्र फुल करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आव्हान येते 39 धावांचं. दीपक हायवे इन कडनं गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. सामनाकर फलंदाज आतिश. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. वाईटचा इशारा येतोय. उलटा चेंडू आणि चेंडू सॉंग केलेला आहे. मिड विकेट रिझन बाहेर ग्लोरेश गगनचुंबी षटकार. पैनल में जुड़ चुके हैं वॉइस ऑफ फाइंडर नितिन अलवेसर, जो अगले मैच में मेरे साथ आपको आंखों देखा सुनाएंगे. रिप्ले मध्ये पाहू शकता फुलटा चेंडू होता. चेंडूला स्वंग केले होता हॉप लिव्हर घेऊन फलंदाजाने
आणि षटकाराने डॅसिंग अंदाजाने खातं उघडतोय. नंबर 1 वर रँक करत असलेला ऑलराऊंडर लिस्ट मध्ये यंदाच्या सीझन मध्ये तब्बल 4 महिन्यात सिरीजचा आतिश पाटील. यावेळी मात्र खराब दिशा चेंडू पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने वाढून होत आहे ती 8. Yes, he was in Duzra Molla away from the office stump. Umpire call a white. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस जगून मारण्याचा प्रयत्न. मिस्टाईम फटका आणि पहिला फलंदाज बडी बसली जाल में फसते हुए आतिश पाटील याची गली संपुष्टात. पहिला फलंदाज होत होते आतिश पाटील. कमबॅक करतोय गोलंदाज. एक तुमारे एक हमारे आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 धावांचं योगदान देऊन फॅल्यू मध्ये परतलेल्या आतिश पाटीलला नवीन फलंदाज येतील. शिरोमत वर्ल्ड संघाने यंदाच्या सीझन मध्ये जर आपण बघितलं तर 4 वेळा अंतिमरित धडक मारलेली आहे. त्यामध्ये जयप्रसंग कारगिल संघाला या संघाने 2 वेळा पराभूत केलेला आहे आणि ते वडनगर संघाला 1 वेळा पराभूत केलेला आहे. मात्र जो शेवटचा इव्हेंट खेळला गेला 27वा मेगा इव्हेंट स्वर्गीय विलास माली स्मृती चषक, त्या चषकामध्ये वीरताना दापोडे संघाने या संघाला पराभूत केलं होतं. मात्र 3 चषकांचा नंबर 2 वर हा संघ रँक करत आहे यंदाच्या सीझनचा जर विचार केला तर. यावेळी शॉर्ट अंपूल गेलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. एक चिक्की रन्स पूर्ण करतात फलंदाज अतिशय वेगाने. धावसंख्या सिंगल वाढून होते ती 9. छोटी धाव पूर्ण केलेली आहे आणि बाबे सरांच्या शब्दात म्हणायचं जरा कोई रन चुराए या दिल चुराए, खबर तो चुराने के बाद ही होते. दीपक सामनागिरी फलंदाज अतिश भामरे. सफल का होऊन अतिशय उत्कृष्ट फटका. कुठली संधी नाही. चेंडू जातो डिप्स को एक सुमारे 12 षटकार. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता सफल क्रॉस झाला होता फलंदाज. अतिशय उत्कृष्ट फटका. अगदी ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलच्या अंदाजाने फटका केला गेला होता अतिशय भामरे याच्या मार्फत. कमबॅक करतोय गोलंदाज. यस धन्यवाद शुभा धुमाल. आइए हम टॉस की तरफ बढ़ रहे हैं. दोनों कैप्टन मेरे साथ है सिटी क्रिकेट के शाहिद खान और सदानंद मात्रे. आनंद पाटिल जी की शुभ बातों से हम टॉस करने जा रहे हैं. दोनों की मालूमात के लिए एक तरफ शिवसेना और एक तरफ युवा सेना. युवा सेना कहना है शाहिद खान का सिक्का उछलता हुआ. यस और आ गया है शिवसेना. टॉस को जीता है इस वक्त भिवंडी पोटी प्लस ने. अनेक अनेक अभिनंदन. धन्यवाद सर आपका. सदानंद मात्रे, शो को एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिकेट कहा गया है, लेकिन आपने भी तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी फैसला किया है सिटी क्रिकेट से टकराने का. पहले तो इस शो के बारे में आपका क्या कहना है? भिवंडी में ये बहुत ही बढ़िया शो हो रहा है. दापोड़ा में अल्ताफ बाली को हुआ था, इसके बाद में मेरे ख्याल से ये शो है. आपने फील्डिंग करना चाहेंगे.
इसके पीछे क्या रीजन है? सामने की टीम बहुत मजबूत है, जिसमें अहमद बलेरे शतक लगा चुके हैं, शाहिद खान हाफ शतक लगा चुके हैं इस सीजन में। उसका कारण क्या है? कहां तक रोकना चाहेंगे और किन गेंदबाजों पे आप डिपेंड कर रहे हैं? गेंदबाज तो हमारे अच्छे हैं, राजन है, संजय है, खुद मैं हूँ। सदानंद मात्रे अपने तरफ से 100% देंगे। हाँ 100% रहेगा। ऑल द बेस्ट। शाहिद खान जो कि मशहूर कमेंटेटर भी हैं, बहुत बड़े क्रिकेटर है। शाहिद खान, ये शो अपने आप में एक रिकॉर्ड है, एक्स्ट्रॉर्डिनरी। धर्मशाला क्रिकेट ग्राउंड का व्यू है, कैसा लग रहा है आपको? बिल्कुल बहुत अच्छा एटमॉस्फेयर है यहाँ पर। एक अच्छा टूर्नामेंट यहाँ पर ऑर्गेनाइज किया है दीना पाटिल जी ने। हर साल हम देखते हैं कि ग्रामीण ये स्पर्धा होती थी, इस साल सिटी को भी जो मौका दिया उन्होंने, मैं उन्हें मुबारकबाद देता हूँ। और हर साल इस तरीके के शो कराते रहे ताकि सिटी वालों को भी खेलने का ग्रामीण में मौका मिले और अच्छे मुकाबले। ये बताइए कि टॉस जीतते तो क्या करते? बैटिंग ही करता। और आपको बल्लेबाजी मिली है, क्या जानवी पूरी ताकत के साथ आई है? बिल्कुल, आज 2 प्लेयर नहीं है हमारे, रोहित और अहमद, बाकी सभी टीम वही है। इंशाल्लाह अच्छा खेलने की कोशिश करेंगे। 5 ओवर में कितने रन बनाएंगे? कोशिश करेंगे 60+ बनाने की। तो हम ये उम्मीद करें कि जानवी अपने अंदाज से जान लड़ा के कोशिश करने जा रही है। बिल्कुल यही कोशिश रहेगी, क्योंकि सामने वाली टीम भी जिसमें काफ़ी अनुभवी खिलाड़ी है, एक्सपीरियंस है उनके पास काफ़ी, तो एक अच्छा क्रिकेट खेलने की कोशिश करेंगे। All the best. The news from the toss box is 40+ won the toss and they decided to bowl first. Is back to the commentary box. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 15, मात्र अतुल पहिल्याच चेंडूवर अतिश भांबरे याला बाद करतोय. नवीन फलंदाज प्रतीक भोईर येतोय चौथ्या क्रमांकावर मधल्या फलीमध्ये खेळण्यासाठी. आव्हान येते 39 धावांचा. ग्रामीण पूल मधील सामना आपण दुसऱ्या फेरीमधील पाहतो. यानंतर सिटी क्रिकेट मधील सामना आपण पाहणार आहोत. याला मध्ये अराउंड लेग आणि त्रिफलाबाद बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय शिलमत अव्वल या संघाचा. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद झालेला आहे शिलमता वल या संघाचा. बॉल वन द हॅट्रिक, गोलंदाज हॅट्रिक वर आहे. अतुलला मात्र 2 हादरे दिलेले आहेत. आपण पाहू शकतो टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतलेला. पहिला फलंदाज आतिश पाटील, त्यानंतर आतिश भांबरे आणि त्यानंतर आता नुकताच बाद झालेला प्रतीक भोईर. नवीन फलंदाज प्रशांत म्हात्रे येतोय खेळपट्टीवर खेळण्यासाठी. चांगली सुरुवात आपण पाहतोय. नौका संघ जरी असला परंतु ज्या आत्मविश्वासाने या स्पर्धेमध्ये सुरुवात केलेली आहे गोंदवली संघाने, एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. माफक आव्हान जरी असले तरी टिट फॉर टॅट जशाच तसे उत्तर देताना आपण पाहतो गोलंदाजी मार्फत शिलोमता वल संघाला शिवशाही गणेश गुंदवले या संघ. अतुल पुन्हा एकदा व्यापी आकाशाच्या डोकाने सज्ज होते. सामना करेल फलंदाज प्रशांत म्हात्रे. यावेळी मात्र चिन्हला ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून. लॉंग ऑन वरून डीप मिड ऑनला येऊन चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं होतं. क्षेत्ररक्षा मार्फत फक्त 1 धाव समाधान मानावं लागतं. 1 धावने स्वतःचा वैयक्तिक खातं उघडतं फलंदाज फैशान आणि संघाची धावसंख्या 1 धावने वाढवून होते ती 16. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आपण जो सामना होता शिलोमता वल विरुद्ध शिवशाही गणेश गुंदवली या 2 संघादरम्यान. गोंदवली संघ नौका संघ आहे, मात्र चांगलं प्रदर्शन केलेलं, प्रभावित केलेलं आहे. यावेळी मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. शॉट थर्ड मॅनला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 1च धाव घेण्याची संधी मिळते. फलंदाज
एतिनियास हे एका धावेने धावसंख्या वाढवून होते ते 17 म्हटलं तर निश्चितच खतरा फलंदाज एबी डिलर्स एब्राम बेंजामिन डिलर्स ची आठवण येते. ज्याचा जन्म झाला होता 17 फेब्रुवारी 1984 मध्ये, ज्याच्या नावे 500 सेंचुरी आणि 550चा रेकॉर्ड आहे. यावेळी चेंडूला लॉक केलेलं आहे. डाऊन दी ग्राउंड चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला मिळत आहे लावांच्या क्षेत्राकडून, मात्र रॉंग वे थ्रो, चुकीच्या दिशेने थ्रो केला गेला होता क्षेत्राच्या मार्फत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. या 2 धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढवून होते ते 19 म्हटलं तर निश्चितच मित्रांनो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते, ज्यांचा जन्म झाला होता 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. महाराजांचा जन्म झाला होता तो किल्ला होता शिवनेरी आणि महाराजांचा मृत्यू झाला होता तो किल्ला होता रायगड. या 2 किल्ल्यांची सुरुवातीचे 2 अक्षरे जर आपण जोडली तर एक महातवाचं नाव तयार होतं, ते म्हणजे शिवराय. तर 2 षटकांसोबत 2 षटकांसोबत धावसंख्या आपण पाहतोय 19. यापुढील 2 षटकांमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कुठल्या संघाचे होते हार आणि कुठल्या संघात होतं जय जयकार. मॅच के अगली गाणी सुनते मोहन भोईर सर की जुबानी. हॅलो, धन्यवाद सुभाष धुमाल. मित्र, या क्रीडा नगरीत नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे उपविभाग प्रमुख वडगाव सन्मान श्री प्रमोदजी भोईर या ठिकाणी उपस्थित झाले, आपल्या मनापासून स्वागत असेल. तसेच वरालदेवी स्पोर्ट्स या संघाचे नामांकित खेळाडू आमचे परम मित्र सन्मान श्री किरणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले, आपलेही मनापासून स्वागत असेल. स्लो वन डेरिव्ही खराब चेंडू. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. शिलमता वल संघाला आणखीन हे गत्रा बसतोय. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे 20. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र विजयासाठी जे लक्ष असेल ते 11 चेंडू आणि 19 धावा. मात्र एकंदरीत फलंदाजाचा विचार केला टॉप ऑर्डरचे जे फलंदाज आहेत तंबूचे आश्रय आहेत. फलंदामध्ये आपण पहिला आतिश भांबरे, आतिश पाटील, प्रत्येक ही आघाडीचे फलंदाज या ठिकाणी बाद झालेले. प्रशांत संघातील मात्र एक उत्तम फलंदाज प्रशांत. सुरेख फेक अतिशय प्रतिम चेंडू आपण पाहिला, लेंथ लाईनचा चेंडू अनपेक्षित उचली गेलेला चेंडू. फलंदाज थोडासा शपला झाला होता आणि चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क नाही. निर्धाव सुरेख फेक अतिशय प्रतिम चेंडू. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. आणि या ठिकाणी मात्र शेवटच्या क्षणाला चेंडूला फक्त टॅप केलं जातं. चेंडू डीप पॉइंटला जातो. उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फेक उत्तम केली जाते. एकदम अर्जित करण्याची संधी, एकदम संघाची धावसंख्या एकदम पुढे सकते. धावसंख्या होती ती 21. आता मात्र विजयासाठी जे लक्ष असेल 9 चेंडू आणि 18 धावा प्रति चेंडूचा आपण विचार केला मित्र. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची सरासरी आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा रिव्हर्स स्लिप केलं जातं. चेंडू पॉइंट रिझर्व्ह मध्ये रवाना होतो. उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फेक मात्र थोडीशी चुकीची केली जात होती आणि मात्र ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्व्हर्ट केली जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 23.
मित्र खरोखर ज्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटचा बिग शो पाहतोय धर्मवीर आनंद दिघे चषक साईच्या बाहेरचा चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला चेंडू पॉइंट रिझन सीमाच्या बाहेर जाणार 2 फलंदाज चुकून चेंडू सीमाच्या बाहेर जातोय चौकार एक उत्तम फटका प्रेक्षणीय फटका जबरदस्त फटका आपलातून फटका धावसंख्या होती ती 27 आणि मित्र खरोखर सर्वांसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे कारण की तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके सोडेगावचे सुपुत्र नितीनजी पाटील साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून आपण जबरदस्त क्रिकेटचं आयोजन पाहतोय नितीनजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे धावसंख्या 27 अजूनही विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे चेंडूला रिवर्स स्लिप केला जाता मात्र चेंडू थर्ड मॅन रिझल्टच्या बाहेरून सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकार या दरम्यान निश्चितच पणजी गोवा इथून या स्पर्धेचा युट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट पाहिला जात आहे प्रदीप केने एमके ग्रुप अध्यक्ष यांच्याकडून सन्मान्य आदित्य ठाकरे चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या धन्यवाद प्रदीप केने 6 चेंडू आणि धावा पुन्हा एकदा सामना कुशल मोमेंट मध्ये आपण पाहतोय पिक्चर अजून क्लिअर नाहीये कुठला संघ विजय संपादित करेल सामना अजून एक 2 स्थितीमध्ये पाहतोय 50-50 मध्ये पाहतोय पुढील ज्या संघाला फलंदाजी करायची आहे त्या संघाला एक विनंती असेल आपण जे खेळाडू कक्ष आहे ओमकार युवा संस्था खेळाडू कक्ष त्या खेळाडू कक्षामध्ये जाऊन विराजमानाचा आहे पुढील सामन्यामध्ये ज्या संघाला फलंदाजी करायची आहे आमचे जे खेळाडू कक्ष आपण पाहता ओमकार युवा संस्था खेळाडू कक्ष त्यानंतर वीर तानाजी खेळाडू कक्ष 6 चेंडू 8 धावा पहिला आणि दुसरा चेंडू मी म्हणेन सुभाष एक निर्णय शेवटच्या अंतिम षटकाला प्रारंभ सुरुवात निश्चितच प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा हा सामना आपण पाहतो सिद्दीक सर नेहमीच सांगतात ज्यांना हृदय विकाराचा त्रास असेल त्यांनी असे सामने बघू नका दिल के मरीज इस सामने को ना देखे खराब चेंडू उत्तम फटका पहिल्या चेंडूवर घणाघातीचा प्रहार नाना पाटेकर यांचा आपण पाहतोय पिक्चर क्लिअर झालेलं आहे विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज चार धावांची आवश्यकता आहे मात्र पिक्चर क्लिअर झालेली या सामन्यावर थोडीशी पकड मजबूत झाली ती शिळू माता बळ्या सांगायची कारण की पहिल्याच चेंडूवर नाना पाटेकर यांचा प्रहार आपण पाहिला खराब चेंडू उत्तम फटका चेंडू लॉंग डिस्टन्स सीमेच्या बाहेर जाणारा चौकार सांगायला धावसंख्या वधारते 97 ते फक्त बहारते विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता 5 चेंडूचा खेळ बाकी गोलंदाज 93 चेंडू स्क्वेअर मारा गरिबी मी आटा गेला आणि चेंडू नॉन स्टॉप रिझन मध्ये हळूहळू मार्गस्थ होतोय आणि चेंडूला मात्र अडवलं जात आहे उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातं आणि अशा पद्धतीने या सामन्यावर विजय संपादित होतो शेळू माता बळी या संघाचा हाडला शिवसाई गणेश गुंदवली आणि गोडला शेळू माता बळ सामन्यातील
सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार उत्तम कामगिरी आपण या सामन्यामध्ये पाहिली, आउटस्टँडिंग परफॉर्म पाहिला आणि या सामन्याला पराभूत करण्यामागे सिंहाचा वाटा, गोंदवली संघाला पराभूत करण्यामागे सिंहाचा वाटा आतिश पाटील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. आतिश पाटील गोज टू मॅन ऑफ द मॅच. शिलमता वर्ल्ड संघाचा ऑलराऊंडर जो यंदाच्या अंगामध्ये नंबर 1 वर रँक करत आहे. 4 मॅन ऑफ द सिरीज आतापर्यंत आतिश पाटील यांनी जिंकलेले आहेत आणि नंबर 1 वर रँक करत आहे. आतिश पाटीलला आपणास यायचं आहे. प्लीज कम आतिश. शिलमता वल्ल अभिनंदन हाडलं का गोंदवली. आतिश पाटील मॅन ऑफ द मॅच. तर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मी नितीन आलवे सर तुम्हाला थांबवतोय मी. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड प्रदान केला जात आहे निश्चितचा ज्ञानदेव पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मोमेंटम प्रमोद भुईर साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. त्यानंतर दिव्य अमृत ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप्रायटर सन्माननीय महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते गिफ्ट व्हाउचर दिलं जात आहे. आणि त्यानंतर सन्माननीय अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते गिफ्ट व्हाउचर दिलं जात आहे. वेल डन आतिश. नितीश आतिश 2 सामने आपण जिंकलेले आहेत. आतिश प्रथम तुझं अभिनंदन. आपण 2 सामने आज जिंकलेले आहेत आणि आपला संघ 2 नंबर रँक आहे 3 चषकांचा. शेवटचा जो 27वा इव्हेंट झाला होता त्या चषकामध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं. त्या चषकामध्ये चांगलं प्रदर्शन करताना आपण उपविजेतेपद पटकलं होतं. या स्पर्धेमध्ये आता कुठे नजर असेल? लास्ट पर्यंत नजर असेल टुर्नामेंटवर या जिंकायची आणि फर्स्ट नंबरला याचा आम्ही प्रयत्न करू. या स्पर्धेमध्ये खेळताना कशा प्रकारे आपण आनंद भोगता? खूप एन्जॉय करतो आम्ही. सर्वांचे टीम प्लेयर एन्जॉय करतात. एवढी मोठी टूर्नामेंट ऑर्गनाइजर केले नीना पाटील आणि त्यांच्या टीमला माझ्याकडून धन्यवाद. यस आतिश, कहीं ना कहीं आपकी जो गेंदबाजी है वो थोड़ी कमजोर लग रही है. आगे मुकाबले बड़े होंगे तो क्या गेंदबाजी पे मेहनत करके शिलुमाता वाला आएंगी? हाँ, हमारे 2 प्लेयर नहीं थे, इसके वजह से बॉलर कम थे. अगले मैच में सब जन रहेंगे तो अच्छी टीम बनेगी और अच्छा खेल होगा. आपल्या संघास ऑल द बेस्ट पुढील सामन्यांसाठी. तर मी घेऊन जातोय म्हणजे कॉमेडी बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत सिद्धिक बाबे सर आणि नितीन हलवे सर. ओ टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद शुभा धुमाल. दोस्तों आइए लौट चलते हैं सम्मानीय आदित्य ठाकरे कप की दुनिया में. मेरे साथ इस वक्त